नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय साम टीव्ही. आज दिनांकामध्ये आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. बाबळेवाडीच्या शाळेमुळे चर्चेत आलेल्या वारे गुरुजींना पुणे जिल्हा परिषदेची नोटीस. खात्यात 40 लाखांची रक्कम कुठून आली? झडपीकडून विचारणा. महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार घरोघरी पोहोचवा. पुण्यात अमित शहांचा भाजप कार्यकर्त्यांना आदेश. शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी पुण्यातील शिवसैनिकांनी घेतली अमित शहांची भेट. भेटीदरम्यान शहांना दिलं मागण्यांचं निवेदन. सोमवारी माझ्या घरी काही सरकारी पाहुणे येणार असं ऐकलंय. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचं ट्विट. नागपुरात गाडी रिव्हर्स घेताना चालकाच्या चुकीमुळे अपघात. गाडीच्या धडकेत चालकाचा मित्र गंभीर जखमी. प्रत्यक्षदर्शींची मात्र बघ्याची भूमिका. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. बाबळेवाडीच्या वारे गुरुजींची बदली करण्यात आल्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा संपवण्यासाठीच वारेंवर आरोप होत आहेत. यामागे कट असल्याचा दावा केला जातोय. तर सामच्या हाती यासाठी नेमल्या गेलेल्या चौकशी समितीचं पत्र लागलंय. या पत्रानुसार वारेंनी जमीन खरेदीसाठी 40 लाख रुपये वापरल्याचं दिसतंय. यातल्या कागदपत्रानुसार काही लाखांच्या रकमेचं ट्रान्झॅक्शन वारेंच्या खात्यावरून झालेलं दिसतंय. ही रक्कम कुठून आणली याचा खुलासा मागवण्यात आलाय. याचबरोबर प्राप्त झालेल्या रकमा कुठून जमा झाल्या याचा तपशीलही मागवण्यात आलाय. तसंच जमीन खरेदी व्यवहारासाठी परवानगी घेतली होती का हा सवाल देखील उपस्थित केला जातोय. त्यामुळे नेमकं सत्य काय आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. वारे गुरुजी यांच्यावर आरोप केले जात आहेत. बाबळेवाडीच्या शाळेचं हे प्रकरण आहे. वारे गुरुजी पुन्हा एकदा वादात सापडल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान यावर बोलण्यासाठी या घटनेच्या तक्रारदार सविता बगाटे या आपल्या सोबत फोन लाईनवर जोडल्या गेलेल्या आहे. सविताजी, काय सांगाल? तुमचा नेमका आरोप काय आहे? नमस्ते मॅडम. आरोप असा आहे, आरोप म्हणता येणार नाही. काय झालंय की स्थानिक ग्रामस्थांनी आमच्याकडे मागणी केली किंवा विचारपूस केली की बाबा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 25,000 रुपये देऊन ऍडमिशन दिलं जातं का? शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे, 100% आहे ती, त्यात वाद नाही. परंतु जिल्हा परिषदेचं नाव त्या शाळेला आहे. जिल्हा परिषद मध्ये असा कुठलाही GR नाही की कुठल्याही विद्यार्थ्याला 25,000 रुपये घेऊन ऍडमिशन द्यायचं. जिल्हा परिषदला ची शाळा ही मोफत शिक्षण देते. तर ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रार केल्यानंतर आम्ही जिल्हा परिषदला हा प्रश्न विचारला की आपल्याकडे असा कुठला GR आहे की 25,000 रुपये देऊन आपण विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायचं. शिक्षण समितीचे सभापती असतील, आमच्या अध्यक्ष असतील, सन्माननीय CO साहेब असेल, यांना आम्ही सभागृहात विचारणा केली. त्यावेळेस त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की असं कुठलेही आपल्याकडं GR नाही किंवा आपण असं कुठल्याही शाळेला बंधनकारक केलं नाही की 25,000 रुपये घेऊन विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायचं. आमचं हेच म्हणणं होतं की आपण हे. मग तुम्हाला काय वाटतं हे कोणी केलं असावं? 25,000 रुपये घेऊन ऍडमिशन देण्याचा प्रकार कोणी केला असावा? शेवटी त्या शाळेमध्ये जे कोणी प्रमुख असतील, मुख्याध्यापक असेल, कोण असेल, त्यांनी ते आमच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर आम्ही ते पाहिलं. शाळा अतिशय चांगली आहे, विद्यार्थी चांगले घडले जातात. त्या वारे गुरुजींशी आमची कुठलीही वैयक्तिक दुश्मनी नाही. परंतु जर आमच्या ग्रामस्थांची त्या ठिकाणी फसवणूक होत असेल. निश्चितच सविताजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवते कारण शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडे जाते. हेरंब कुलकर्णीजी, तुम्ही ऐकलेलं आहे तक्रारदार सविता बगाटे काय म्हणाल्यात ते. तुमचं काय मत आहे याच्यावर? मला असं वाटतं की त्या शाळेच्या संदर्भात जो लोकनिधी जमवला त्यासाठी गावाची स्वतंत्र समिती आहे. त्या समितीला प्रशासनानं जो काही जाब विचारायला पाहिजे होता तो जरूर विचारावा. परंतु आज केवळ 31 पटाची शाळा 534 पटापर्यंत ज्या शिक्षकांना नेली आणि जो शिक्षक आज महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी एक प्रेरणास्थान बनलेला आहे. अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये अजित पवारांनी अशा प्रकारच्या शाळा महाराष्ट्रभर करू अशा पद्धतीची घोषणा केली. त्या शिक्षकाला निलंबित करून महाराष्ट्रातल्या शिक्षकांना
या जिल्हा परिषदेने अवमानित केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या शिक्षकांमध्ये आज प्रचंड नैराश्य पसरलेलं आहे की दत्तात्रय वारे यांच्यासारखा शिक्षक जर निलंबित होऊ शकतो तर आपलं काय, अशा प्रकारचा एक निराश शिक्षक झालेले आहेत. आणि याच्यामध्ये मला सर्वात वाईट हे वाटतं की आज गावकऱ्यांना ज्या प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाते, तर आज महाराष्ट्रातल्या किंवा कोकणामध्ये हजारो शाळा या गावकऱ्यांच्या आधारावर उभ्या राहिलेल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांना काय देतं मला सांगा. आज साधे शिक्षक सुद्धा वेळेवर यांना पुरवता येत नाही, वर्ग खोल्या पुरवता येत नाही. अशा वेळी महाराष्ट्रातले ग्रामस्थ या गावच्या लोकांनी जत्रा बंद, स्वतःची यात्रा बंद केली आणि लोकनिधी जमवायला सुरुवात केली. तर लोकनिधी जमवण्याची महाराष्ट्रातल्या गावोगावी आज परंपरा आहेत. अशा प्रकारे जर उद्या आरोपीच्या पिंजऱ्यात तर कशाला लोक शाळेला पैसे देतील. आणि याच्यामध्ये शिक्षण विभागाचं मौन मला खूप धक्कादायक वाटतं. आपल्या वर्षाताई गायकवाडांचं किंवा एक जिल्हा परिषद एका महाराष्ट्रातल्या सर्वात आदर्श शाळेला अशा पद्धतीनं अडचणीत आणते, अवमानित करते. तर अशा वेळी शिक्षण विभागाने भूमिका निभावली पाहिजे. आणि दत्तात्रय वारे यांच्यासारखा एक अत्यंत आदर्श, ज्या शिक्षकाला राष्ट्रपती पुरस्कार तुम्ही देता, ज्या शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय शाळा आणि 1 लाखापेक्षा जास्त शिक्षकांनी नागरिकत्व शाळेला भेट देतात, त्याला तुम्ही का अवमानित करता. आणि जर आरोप त्या शाळेवर आहेत, आता ज्या ताईने सांगितले, त्यांच्या सस्पेन्शनाच्या नोटीसमध्ये हे मुद्दे का नाहीत. त्यांना जी निलंबनाची नोटीस दिली त्याच्यामध्ये फक्त अनियमितता म्हटली की अशा प्रकारे त्या वारे सरांविषयी संशयाचं वातावरण निर्माण करायचं आणि कागदोपत्री मात्र काही. सर, हे कोण करत असेल? संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा कट आहे असं तुम्ही म्हणताय, तर मग हे कोण करत असेल? तुमचा संशय कोणावर आहे? माझा स्पष्ट संशय त्या भागातलं जे काही राजकारण सुरू आहे, त्या प्रकारचे त्या भागातले जे राजकीय व्यक्ती आहेत, त्या राजकीय व्यक्तींनी हे केले, लोक उघडपणे त्यांची नावं घेत आहेत. कुलकर्णी सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. दत्ता वारे ज्यांच्यावर हे आरोप केले जात आहेत ते स्वतः आपल्या सोबत आता जोडले गेले आहेत. वारेजी, आपण बघतोय की तुमच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता हे प्रतिक्रिया आपण घेतली आहे. तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? जी मॅम, याच्यामध्ये मी एक सांगू इच्छितो की जे काही आता माझ्या अगोदर ज्या प्रतिक्रिया चालल्या होत्या, आदरणीय सविता बगाटे मॅडम तिथं आता बोलत होत्या, तर त्या संदर्भात त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्या मुद्द्यांसंदर्भात मी थोडंसं बोलू इच्छितो. एक तर पहिली गोष्ट अशी की आमची ही शाळा आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्प जो मागच्या शासनाने आणला होता, त्याच्यामध्ये ही शाळा डेव्हलप झालेली आहे आणि मागच्या शासनाने स्पष्ट सांगितलं होतं की शासन कुठलंही त्याच्या संदर्भात खर्च करणार नाही, तुम्हाला बळावर किंवा लोकसहभागातून ही शाळा उभी करायची, आम्ही तुम्हाला मग आंतरराष्ट्रीय दर्जा देऊ. तसं हमीपत्र आमच्या लोकांकडून लिहून घेतलं होतं आणि त्या संदर्भातले GR आहेत 2016, 17, 18 असे वेगवेगळे GR आहेत त्या संदर्भात की ज्याच्या आधारे आमच्या लोकांनी ते काम केलंय. दुसरी गोष्ट, लोकसहभाग करत असताना आम्ही शिक्षक संख्या कमी असल्यामुळे. वारे सर, या ठिकाणी ऑब्जेक्शन 2 विषयांवर आहे. एक म्हणजे जमीन खरेदीसाठी परवानगी होती का, आणि दुसरं म्हणजे पैशांचं जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याच्यावर सवाल उपस्थित करण्यात आले, त्यावर काय सांगाल? जी, त्याच्या अगोदर मी फक्त एक अर्धा मिनिट आपला वेळ घेईल. आता जे त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये फी घेतली जाते, अमुक केलं जातं वगैरे, मला त्यांना एक विचारायचं आहे की त्यांनी बाबळेवाडीची शाळा आजपर्यंत व्हिजिट देऊन कधी पाहिली का? एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या शाळेसंदर्भात आपण कधी तिथल्या ग्रामस्थांकडे जाऊन कधी माहिती घेतली का? तिसरी गोष्ट, जर आपण म्हणताय ग्रामस्थांनी विचारणा केली, पण वारे सर, जे काही चौकशीतून समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन दिसत आहेत, त्याविषयी तुम्ही काय बोलाल? मॅडम, चौकशीमधून असे कुठले ट्रान्झॅक्शन माझ्यासाठी, माझ्या अकाउंटवरून किंवा माझ्या अधिकारात कुठले व्यवहार इथं दिसत नाहीयेत. हे शाळा सुधार समिती जी ग्रामस्थांची आहे की जी बाबळेवाडीच्या ग्रामस्थांच्या सभेने निर्माण केलेली समिती आहे, त्या समितीने हा पूर्णपणे व्यवहार पाहिलेला आहे. पैशाचे व्यवहार आणि भौतिक विकास हा पूर्णपणे ग्रामस्थांनी सांभाळलेला. आम्ही फक्त गुणवत्तेवर काम करतो. तिथं कुठलाही 1 रुपया आमच्याकडे ठेवायला नाही, आम्हाला बघायला पण नाही. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. त्याच्यामुळे हे फक्त आरोप करत असताना योग्य माहिती घेऊन जर केले तर ते नेहमी अधिक योग्य राहील असं मला वाटतं. कुठल्याही अशा पद्धतीचे आरोप जर आपण बेशूट करत गेलो तर त्यांनी फार त्रास होतो आमच्यासारख्या माणसांना. याच्यामध्ये काम चांगलं करून अशा पद्धतीच्या बदनामीला आम्हाला सामोरं जावं लागणं हे दुर्दैव प्रकारचं. आम्ही म्हणजे आमचे समजतोय, मानतो, त्यांनी आम्हाला समजून घेतलं पाहिजे, त्यांनी आम्हाला आधार दिला पाहिजे आणि आम्ही जे काही काम करतोय ते काम सगळ्या गावांमध्ये प्रसारित करण्यासाठी त्यांनी आम्हाला म्हणजे सपोर्ट केला पाहिजे. तुमची भूमिका आहे. दुसरं, जे जमीन खरेदी संदर्भात परवानगीच्या बाबत आपण मला विचारलं, तर
ही अशा पद्धतीची परवानगी हा हा म्हणजे घ्यायची असते किंवा नाही या संदर्भात मला कुठली कल्पनाही नव्हती. 2005, 2017-18 आणि 2020 अशा 3 वर्षात ही जमीन खरेदी केली गेलेली आहे. या जमिनीची मूळ किंमत, सरकारी किंमत 27 लाख आणि 3 टप्प्यामध्ये आम्ही ज्या किमतीला खरेदी केली ती 35,55,000 एवढी आहे. मात्र तिथं जिल्हा परिषद मध्ये सांगत असताना ती 8.5 कोटीची जमीन आहे असं सांगितलं जातं. ट्रान्झॅक्शन जे काय आहे ते बँकेतून व्यवहार झालेले आहेत. कुठल्याही जर समजा चौकशी समितीने आमचा अहवाल केलाय. वारेजी, तुमचा जो मुद्दा आहे तो आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे. तर वारे गुरुजी ज्यांच्यावर आरोप केले जात होते त्यांची बाजू आपण ऐकलेली आहे आणि ज्या तक्रारदार आहेत सविता बगाटे यांचीही बाजू ऐकलेली आहे. शिक्षण तज्ञ सुद्धा आपल्या सोबत होते. या तिघांचेही धन्यवाद. तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. तर हे प्रकरण नेमकं काय आहे आणि या प्रकरणामध्ये सत्य नेमकं काय आहे ते लवकरच समोर येईल अशी अपेक्षा करूयात. यानंतर पाहूयात पुढची बातमी. बंगळुरूमध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी शिवसैनिकांनी गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिलंय. यावेळी शहांच्या उत्तरामुळे शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. उद्धवजी मान गए, आप क्यों नहीं मानते असं शहा म्हणाले. कर्नाटकमधील प्रकरणाबाबत अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये बोलणं झालंय असा याचा अर्थ घ्यायचा का असा प्रश्न शिवसैनिकांना पडलाय. शहांचं हे वाक्य झाल्यावर शिवसैनिक तिथून निघाले. आता आम्ही अमित शहांना जी भेटलो आणि त्यांना आमचं निवेदन त्यांना सादर केलेलं आहे. त्यांनी स्वतः म्हणले आम्ही उद्धव साहेबांशी बोललेलं आहे. उद्धव साहेब मान गए है तो आप क्यों नहीं मानते. पण आम्ही त्यांना एकच सांगितलंय, कर्नाटक नेहमी वेळोवेळी हा असे शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे कृत्य करते त्याचा ह्यापुढे होऊ नये. तर पुणे महाराष्ट्रामध्ये आम्ही यापुढे याचा निषेध व्यक्त करू आणि भविष्यात असं काही होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यावी असं आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंगरूळ इथल्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहेत. एकीकडे शिवसेनेची निदर्शनं मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस देखील शिवाजी महाराज यांना दुग्धाभिषेक करताना दिसून येते. घेतल्याचं दिसून आलं नाही. शाई फेकली, विटंबना केली, वर तुम्ही ती शुल्लक म्हणता. अशा प्रकारचा राज्यकर्ता जर असेल तर त्या छत्रपतीचं नाव घेण्याची तरी तुमची लायकी आहे का हो? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. राज्यात जिथे जिथे महाराजांचा पुतळा आहे तिथे तिथे दुग्धाभिषेक करा अशा सूचना जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे समजतंय. मी ज्यांनी विटंबना केली त्यांचा निषेध करतो व कर्नाटक सरकारला आम्ही विनंती करतो ज्यांनी विटंबना केली त्यांचा शोधून त्याला कडक शासन व्हावं. बंगळुरू मधील घटनेवर अद्यापही तिथल्या सरकारनं कारवाई केलेली नाही. कुणाला अटकही केल्याचं वृत्त नाही. पण कर्नाटक भाजपच्या नाकर्तेपणामुळे सेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र एकत्र आले हे नक्की. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या विरोधामध्ये आज मैदानात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षातर्फे आंदोलनं करण्यात आली. या दोनही पक्षांतर्फे भाजपला अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष म्हणजेच काँग्रेस या आंदोलनामध्ये उघडपणे का दिसून आला नाही अशी देखील चर्चा सध्या रंगलेली बघायला मिळते. कॅमेरापर्सन अरविंद रावराणीसह वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. तर बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे पडसाद सर्वदूर उमटतायत. अशातच कन्नडिगांना मनसेनं चक्क कानडी भाषेत इशारा दिलाय.
कन्नडिगांना कानडीत इशारा. मेसेज पोहोचावा म्हणून मनसेची शक्कल. महाराजांचा अवमान खपवून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अवमान प्रकरणामुळे सध्या संपूर्ण राज्यात वातावरण तापलंय. कानडी भाषिकांना अनेकदा इशारे दिल्यानंतरही वारंवार अशा घटना घडतायत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कन्नडिगांना त्यांच्याच भाषेत इशारा दिलाय. ನಿಮ್ದು ಒಳಗಿನ ರಾಜಕಾರಣ ಸಲುವಾಗಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರದ್ದು ಅಪಮಾನ ನೀವು ಮಾಡಬೇಡಿ. ಅದು ನಾವು ಯಾವಾಗ್ನೂ ಸಹಸ್ಯ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಅವರು ನೀವು ತಿಳ್ಕೊರಿ. मी त्यांना तेच सांगितलेलं आहे की तुमच्या अंतर्गत राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान आम्ही सहन करणार नाही. ನೀವು ಅವ್ರದ್ದು ಅಪಮಾನ ಮಾಡಿದ್ರು ನಾವು ಯಾವಾಗ್ನೂ ಸಹಸಂಗಿಲ್ಲ. अवमान केल्याचं प्रकरण ही छोटी बाब आहे असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलेलं आहे. याचा समाचार मनसेनं घेतलाय. बोम्मईंनी त्यांच्या जिभेला लगाम घालावा, नाहीतर आम्हाला ते काम करावं लागेल असा अस्सल मनसे स्टाईल इशारा संदीप देशपांडेंनी दिला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बेताल वक्तव्यावर त्यांचा कंट्रोल ठेवला पाहिजे, नाहीतर मग त्यांच्यावर कसा कंट्रोल ठेवायचा ते आम्हाला माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे ह्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. जर त्यांना कारवाई करता येत नसेल तर सांगा, मग आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू, मग आम्हाला दोष देऊ नका. सीमा भागामध्ये राहणाऱ्या कानडी भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तेढ बघायला मिळतेय. अशातच कानडी भाषिकांना समजवण्याचा राज्याकडून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्नही करण्यात आलाय. मात्र त्यांना जर मराठी समजत नसेल तर कानडी भाषेमधूनच थेट इशारा आता मनसेनं देखील दिलेला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अरविंद रावराणीसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आज महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. तसंच महाविकास आघाडी सरकारचं अपयश घरोघरी पोहोचवा असे आदेशही भाजप कार्यकर्त्यांना दिलेत. पेट्रोलचे दर असो किंवा कथित भ्रष्टाचार असो, शहांनी सर्वच मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. भाजपसाठी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, पण महाविकास आघाडीसाठी डीबीटी म्हणजे डीलर ब्रोकर अँड ट्रान्सफर असं आहे, अशी टीका शहांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही त्यांनी सडकून टीका केली. तिलक महाराज ने कहा था, स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार है और वो मैं लेकर रहूंगा. शिवसेना कहती है, सत्ता मेरा जन्मसिद्ध अधिकार है, किसी भी प्रकार से मैं लेकर रहूंगा. अब बन गए एक बार मुख्यमंत्री. मैं आज भी कहना चाहता हूं, अगर हिम्मत है इस्तीफा दीजिए, कर दो दो हाथ, तीनों लोग एक साथ में लड़ने के लिए आइए. भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता तैयार बैठा है. हमारे साथ 19 के विधानसभा चुनाव के बाद जो विश्वासघात हुआ है, इसका परिमार्जन करना है. चाहे महाराष्ट्र के अंदर से महंगाई दूर करनी है, चाहे महाराष्ट्र के अंदर से भ्रष्टाचार दूर करना है, चाहे रुका पड़ा महाराष्ट्र का विकास उसको द्रुत गति से आगे बढ़ाना है, चाहे महाराष्ट्र को अपना खोया हुआ गौरव वापिस देना है, चाहे शिव छत्रपति के सपनों को साकार करना है, ये सारा करना है तो कहीं से विजय की शुरुआत करनी पड़ेगी और मौका पुणे वालों के हाथ में है. उनकी तबीयत ठीक नहीं है, भगवान उनको जल्दी स्वास्थ्य प्रदान करे. मगर जब अच्छी थी तब भी महाराष्ट्र की जनता ढूंढती थी, कहां है सरकार. ढूंढती थी या नहीं ढूंढती थी? जरा जोर से बोलो भाई, ढूंढती थी या नहीं ढूंढती थी? मित्रों, मोदी जी ने डीबीटी किया. हमारा डीबीटी का मतलब क्या है? डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर. ये कांग्रेस, शिवसेना और एनसीपी ने नई व्याख्या बनाई. कांग्रेस ने डी पकड़ लिया, डी से उन्होंने मतलब डी करा डायरेक्ट की जगह डीलर. शिवसेना ने बी पकड़ लिया, उन्होंने ब्रोकर, और एनसीपी ने ट्रांसफर में कट मनी.
हम डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर कहते हैं, ये डीलर ब्रोकर और ट्रांसफर का बिजनेस कहते हैं। महाराष्ट्र की अगाड़ी सरकार 3 पहिए वाली ऑटो रिक्शा है, जिसके तीनों पहिए अलग अलग दिशा में है और तीनों पहिए पंक्चर है, जो चलती ही नहीं है, सिर्फ धुआं बाहर निकालती और प्रदूषण बढ़ाती है। तर अमित शहांनी केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। खरं तर आता देशाच्या प्रधानमंत्र्याला शोधावं लागत आहे, ते फक्त टीव्हीलाच दिसतात, ते तर ना मीडियाला भेटत, आणि फक्त ज्या 14 महिने शेतकऱ्यांचं त्या 3 काळ्या कायद्याच्या विरोधात जे आंदोलन चालू होतं दिल्लीच्या सीमेवर, देशाच्या प्रधानमंत्र्याला अन्नदात्याशी बोलायला पण वेळ नव्हता, तर कोणाला शोधावं लागतं हे देशाची जनतेला माहिती आहे। आता जे घमंडात आणि सत्तेच्या गुर्मीमध्ये जे लोक असतात तेच या पद्धतीचं वक्तव्य करतात। खरं तर राजीनामा द्यायचा हा केंद्र सरकारला आहे, कारण की केंद्र सरकारच्या बद्दल लोकांमध्ये मोठ्या पद्धतीचा राग आहे। आणि मग काँग्रेसच्या वतीनं आव्हान आहे की केंद्रातलंही सरकार बरखास्त करा आणि राज्यातलंही सरकार बरखास्त करून निवडणुका घ्या। हिंदुत्व आणि हिंदू याच्याबद्दलचं राहुल गांधींनी छानपैकी वक्तव्य केलेलंच आहे, पण ज्यावेळेस कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू त्यांचा मृत्यू होत होता, त्यावेळेस गंगा नदीमध्ये प्रेतं वाहवली जात होती, त्यावेळेस आपलं हिंदुत्व कुठं गेलं होतं। पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसनं सोडली नाही असं अमित शहा म्हणाले। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न ही बिगर काँग्रेसी सरकारनं दिलंय असंही ते म्हणाले। और ऐसे आंबेडकर जी को उनके जीवन काल में और उनके मृत्यु के बाद भी अपमानित करने का एक भी मौका कांग्रेस पार्टी ने नहीं छोड़ा, एक भी मौका नहीं छोड़ा। आंबेडकर जी को भारत रत्न तभी मिला जब गैर कांग्रेसी सरकार थी। आंबेडकर जी के साथ, जीवन के साथ जुड़े हुए 5 स्थानों को उनके स्मृति स्थान में बदलने का फैसला भी कहीं ना कहीं राज्य हो या केंद्र, जब भारतीय जनता पार्टी की सरकारें आई तब हुआ। संविधान दिवस इसलिए मनाया नहीं जाता था कि उसके माध्यम से देश की जनता के सामने आंबेडकर जी के गुणों का महिमा मंडन हो जाता। मोदी जी ने सत्ता में आकर संविधान दिवस मनाने की शुरुआत की, और जब जब संविधान दिवस मोदी जी मनाते हैं, कांग्रेस आज भी उसका बहिष्कार कर जाती है। 2 वर्षांपूर्वी शिवसेनेनं भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी करून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार बनवलं। मात्र 2 वर्षांनंतरही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शिवसेनेवरची नाराजी कायम असल्याचं दिसून आलंय। त्याचं झालं असं आज पुणे महापालिकेच्या आवारात अमित शहा यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि शिवरायांच्या स्मारकाचं भूमिपूजन पार पडलं। या कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शहांना प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिलं। शहांनी पुस्तक स्वीकारलं, मात्र बोललेलं मात्र काहीच नाही। तसं पाहायला गेलं तर अनेक महिन्यानंतर शहा पुण्यात आले। नीलमताईंचा परिचय शहांना माहीत नसावा असं होणं शक्य नाही। मग तरीही शहा नीलमताईंशी एक वाक्यही का नाही बोलले अशी चर्चा आता पुण्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून भाजप संपर्क अभियान राबवलं जाणार आहे। येत्या 25 तारखेपासून या अभियानाची सुरुवात होणार आहे। या अभियानासाठीच्या पुस्तिकेचं पुण्यात शहांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं।
दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं। यावेळी गृहमंत्री अमित शहा पुरंदरे कुटुंबियांची चौकशी सुद्धा त्यांनी केली आहे। इतकंच नाही तर बाबासाहेबांसाठी स्वप्नवत असणाऱ्या शिवसृष्टीच्या कामाचा आढावाही यावेळी गृहमंत्री शहा यांनी घेतला। शिवसृष्टीच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेत ती पूर्णत्वास जाण्यासाठी काय काय करावं लागेल याची माहितीही शहांनी घेतली। पाहुयात पुढची मोठी बातमी। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एक सूचक ट्विट केलंय। उद्या माझ्या घरी काही सरकारी पाहुणे येणार आहेत, त्यांच्या स्वागतासाठी मी तयार आहे। त्यांना माझ्या घरचा पत्ता हवा असेल तर त्यांनी मला फोन करावा असंही ते ट्विटमध्ये म्हणाले। नवाब मलिक यांचा रोख ईडी कारवाईकडे असल्याची चर्चा सध्या राजकारणात सुरू आहे। त्यामुळे आता उद्या नेमकं काय होतं, कोणते सरकारी पाहुणे त्यांच्या घरी येतात ते पाहावं लागेल। महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नाही असं मोठं आणि सूचक विधान पंकजा मुंडेंनी केलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये सत्ता बदलाचे संकेत पंकजा मुंडेंनी जाहीर भाषणातून दिलेत। त्या बीड जिल्ह्यातील वडवणी इथल्या जाहीर सभेत बोलत होत्या। त्यापुढे बोलताना म्हणाल्या, महाविकास आघाडीचं भविष्य फार काही चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही। राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे, त्याची सुरुवात नगरपंचायत निवडणुकीच्या विजयापासून होईल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या। तुम्हा सगळ्यांना माझी एवढीच विनंती, तुम्ही बघितलंय 5 वर्ष ते आपलं आणि हे पुढचे 2 वर्ष बघितलंय, यांचे फार भविष्य काही ग्रेट नाही, फार भविष्य चांगलं नाही, फार काय हे टिकणार नाही। जसं हे म्हणतात ना आबाडा, तसं हे कबाडा होणार आहे, यांचा कबाडा, त्याच्याशिवाय पर्याय नाही। दरम्यान नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला। आम्ही नारळ वाढवून लोकांची चांगली कामं करतो, मात्र तुम्ही तर लोकांच्या घरच फोडायचं काम केलं असा पलटवार उदयनराजेंनी केलाय। काही दिवसांपूर्वी सातारा शहरामध्ये सध्या नारळ फोड्या गँग फिरतीये अशी बोचरी टीका शिवेंद्रराजेंनी उदयनराजे यांचं नाव न घेता केली होती आणि या टीकेला उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिलंय। साताऱ्यामध्ये नारळ फोडायची झाली, एक नारळ फोड्या गँग निर्माण झाले असं मी वाचलं, खरं खोटं माहीत नाही। कारण जो काम मंजूर करून आलं त्याला नारळ फोडायला ही मंडळी पुढे असतात। वय वाढलं पण बुद्धी लहान मुलापेक्षा कमी होत गेली आणि मग नारळ फोडी गँग, हो सार्थ अभिमान आहे, कामं केले म्हणून आम्ही नारळ फोडतो, पण नारळ वाढवतो, कामाचे वाढवतो। नारळ वाढवणं म्हणजे ते शुभारंभ करताना कुठल्याही कामाचं असेल, घरगुती असेल, सार्वजनिक असेल, आपण नेहमी नारळ वाढवतो ही एक प्रथा आहे, ही पद्धत आहे। आम्ही कधी कोणाचे घर फोडले नाहीत। शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील वादग्रस्त विधानांमुळे सतत वादात असतात। आता तर त्यांनी मतदारसंघातील रस्त्यांची तुलना हेमा मालिनी यांच्या गालाशी केली आहे, त्यामुळे पाटलांवर चौफेर टीका होतीये। पुन्हा घसरली गुलाबराव पाटलांची जीभ। रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालाशी। जर हेमा मालिनीच्या गालासारखे रोड नसले पाटलांवर पोलीस कारवाई करणार का? स्वातंत्र्याला 74 वर्ष झाली तरी महिलांबाबत कसं बोलावं हे अजूनही आपल्या लोकप्रतिनिधींना कळत नाही। गुलाबराव पाटलांचं ताजं उदाहरणच घ्या। भाषणात पाटलांना खडसेंना टोला हाणायचा होता, तेही रस्त्यांवरून। माझ्या मतदारसंघातले रस्ते कसे सरस आहेत हे सांगताना पाटलांनी रस्त्यांची तुलना थेट हेमा मालिनींच्या गालाशी केली। माझं चॅलेंज आहे 30 वर्ष राहिलेल्या आमदाराला या माझ्या धरणगावला, जर हेमा मालिनीच्या गालासारखे रोड नसले ही तर रांझाच्या पाटलाची वृत्ती आहे अशी जळजळीत टीका चित्रा वाघ यांनी केली। आता गुलाबराव पाटील याने हेमा मालिनींबद्दल, खासदार हेमा मालिनींबद्दल बेताल असं वक्तव्य त्या ठिकाणी केले। गुलाबराव पाटलाची आणि रांझाच्या पाटलाची वृत्ती एकच,
रांजाच्या पाटलाची पाटीलकी छत्रपती शिवाजी महाराजांनी काढून घेतली होती. हे सरकार गुलाबराव पाटलाचं मंत्रिपद काढून घेणार आहे का? गुलाबराव पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं असा इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे निषेधार्ह आहे. एखाद्या गोष्टीची तुलना ही महिलांच्या रंगरूपाशी करणं ही संस्कार आणि संस्कृती अतिशय नीच पातळीची आहे. आपण महिलांना दुय्यम वागणूक देताय हे चुकीचं आहे. त्यामुळे आपण जे काही वक्तव्य केले त्याबाबत जाहीर माफी मागावी. नेता कुठल्याही पक्षाचा असो त्यानं महिलांचा सन्मान हा केलाच पाहिजे. कुठल्याही महिलेचे गाल ही उपमा देण्याची किंवा तुलना करण्याची वस्तू नाही, हे गुलाबराव पाटलांसह सर्वच नेत्यांनी ध्यानात ठेवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान चौफेर टीकेनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं ते म्हणाले. आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारानं काम करणारे कार्यकर्ते आहोत असंही ते पुढे म्हणाले. आपण जळगावमध्ये काल जाहीर सभेमध्ये या ठिकाणी बोलताना जे बोललं गेलं ते माझ्या मनामध्ये तशी काही गोष्ट नव्हती, पण त्याचा विपर्यास करण्यात आला. कोणाला जरी वाटलं असेल की याच्याबद्दल भावना दुखवल्या असेल तरी 100% आपण दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारानं कार्य करणारे कार्यकर्ते आहोत. महिलांचा आदर करणं हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला पहिलेपासून शिकवलेलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्यापूर्वीच्या संगीत सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. गोव्यातील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये नताशाच्या लग्नाचा संगीत सोहळा पार पडला. याआधी म्हणजे 7 डिसेंबर रोजी नताशाचा मुंबईमध्ये अगदी साधेपणानं लग्न पार पडलं होतं. मात्र आता हे व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच आव्हाड यांनी मुलीचं लग्न साधेपणानं लावलं की फक्त दिखावा केला अशा प्रकारची चर्चा जोरदार रंगू लागली होती. यावर जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलंय. एलन पटेल हा ख्रिश्चन आहे. त्याच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार संगीत सोहळा पार पडल्याचं त्यांनी सांगितलंय. Now I pronounce you husband and wife. Alan, you may. यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा साम टीव्ही. बातमीची व्यवस्था बदलेल.